नमस्कार. आज आपण एका अशा प्रतीकाबद्दल बोलणार आहोत जे शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं, पण ज्याचा जन्म इतिहासातील एका सर्वात रक्तरंजित युद्धाच्या राखेतून झाला होता. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आपल्या सगळ्यांच्या परिचयाची ही सारनाथची सिंहमुद्रा. 1950 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपण अभिमानाने हे आपलं राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारलं. हे चिन्ह आपल्याला काय सांगतं? शक्ती, धैर्य, आत्मविश्वास, शांतता आणि न्यायाची आठवण करून देतं, बरोबर? पण इथेच तर खरी गंमत आहे. काय होईल जर असं कळलं की या शांततेच्या प्रतीकाची सुरुवात शांतीने नाही तर इतिहासातल्या एका सगळ्यात भयंकर रक्तरंजित युद्धातून झाली? हो, हे खरं आहे. तर ही कहाणी आहे त्या सम्राटाची ज्याने हे घडवून आणलं. सम्राट अशोक. सम्राट अशोक नुसतं नाव नाहीये हे. चंद्रगुप्त मौर्यासारख्या महान राजाचा नातू, ज्याने मौर्य साम्राज्याचा पाया घातला, त्याला वारसा हक्कानेच केवढं मोठं साम्राज्य मिळालं होतं विचार करा. अफगाणिस्तानपासून बंगालच्या खाडीपर्यंत. पण एवढ्यावर थांबणारा तो नव्हता. त्याची महत्त्वाकांक्षा खूप मोठी होती. आणि याच महत्त्वाकांक्षेने त्याला एका अशा युद्धाकडे नेलं ज्याने त्याचं आयुष्य, त्याचं साम्राज्य सगळंच बदलून टाकलं. ते युद्ध होतं कलिंगचं युद्ध. साधारणपणे इसवीसन पूर्व 261 साली अशोकाने आजच्या ओडिशाच्या प्रदेशात असलेल्या कलिंग राज्यावर हल्ला केला. पण ह्या युद्धाची किंमत ती खूप मोठी होती. किती? तर असं म्हणतात की जवळजवळ 1,00,000 सैनिक यात मारले गेले. 1,00,000. आणि हे तर फक्त सैनिकांबद्दल झालं. 1.5 लाखांपेक्षा जास्त सामान्य लोकांना आपलं घरदार सोडून पळून जावं लागलं. सगळीकडे फक्त विनाश आणि विध्वंस. जेव्हा अशोकाने हे सगळं पाहिलं, रणांगणावर पसरलेला तो विनाश, तो रक्तपात, तो आतून हादरला. विजयाचा आनंद तर दूरच राहिला. त्याच्या मनात फक्त दुःख आणि पश्चाताप भरला होता. तोच एक क्षण होता ज्याने एका क्रूर विजेत्याचं मन पूर्णपणे बदलून टाकलं. आणि ह्याच पश्चातापातून एका नवीन विचाराचा उदय झाला. अशोकानं कायमचा युद्धाचा मार्ग सोडला आणि एक नवीन धोरण स्वीकारलं, ज्याला धम्म असं नाव दिलं गेलं. आता हा धम्म म्हणजे काय? हा कुठला धर्म नव्हता. सोप्या भाषेत सांगायचं तर तलवारीच्या जोरावर नाही, तर नैतिकतेच्या आणि चांगल्या वागणुकीच्या आधारावर राज्य चालवणं. अहिंसा, करुणा, दानधर्म आणि सगळ्या धर्मांबद्दल सहिष्णुता हे होते त्याचे आधारस्तंभ. राज्य चालवण्याची ही एक पूर्णपणे नवी पद्धत होती. त्याने स्वतःच्या शिलालेखांमध्ये काय म्हटलंय बघा, सर्व प्रजाजन माझी लेकरे आहेत आणि त्यांच्यासाठी मी इहलोकी आणि परलोकी कल्याण व सुख्य इच्छितो. म्हणजे तो स्वतःला राजा नाही तर आपल्या प्रजेचा पिता समजू लागला होता. केवढा मोठा बदल आहे हा. बरं, पण विचार तर खूप चांगला होता. पण एवढ्या मोठ्या साम्राज्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत तो पोहोचवायचा कसा? त्यासाठी अशोकाने एक असा मार्ग निवडला जो त्या काळात कोणीच निवडला नव्हता. त्याने आपल्या विजयाचे मोठे मोठे स्तंभ नाही उभारले. त्याऐवजी त्याने आपल्या धम्माचा संदेश देणारे दगडी स्तंभ देशभर उभे केले. ही स्मारकं विजयाची नव्हती तर सद्गुणांची होती. विचार करा, त्या काळातलं हे एक प्रकारचं मास कम्युनिकेशन होतं. आणि हे स्तंभ म्हणजे काही साधेसुधे नव्हते. हे एकाच अखंड दगडातून कोरलेले होते. त्यांची उंची साधारणपणे 12 ते 15 मीटर असायची आणि वजन जवळपास 50 टन. विचार करा, 50 टन वजनाचे हे स्तंभ शेकडो किलोमीटर दूरवरून कसे आणले असतील? त्या काळातली इंजिनिअरिंग किती जबरदस्त असेल. आणि हे स्तंभ त्याने अशा ठिकाणी लावले जिथे लोकांची ये-जा असायची, म्हणजे प्रमुख व्यापारी मार्ग, तीर्थक्षेत्र, जेणेकरून त्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. या स्तंभांवर जे कोरलेलं होतं ना, ते साधारणपणे 2 प्रकारचं होतं. काही मोठ्या स्तंभांवर धम्म म्हणजे काय, राज्य कसं चालवावं याबद्दल सविस्तर लिहिलं होतं. तर काही लहान स्तंभांवर अशोकाच्या स्वतःच्या प्रवासाच्या आठवणी किंवा बौद्ध संघाला एकजूट राहण्याचं आवाहन केलेलं असायचं. तर हा झाला इतिहास. पण आता वर्तमानात येऊया. बघूया की अशोकाचा हा हजारो वर्षांपूर्वीचा वारसा आजही आपल्यासोबत कसा आहे. आणि उत्तर आहे सारनाथची तीच सिंहमुद्रा ज्यापासून आपण ही गोष्ट सुरू केली होती. सारनाथच्या स्तंभावरचं हे शिल्प आजही तितकंच प्रभावी वाटतं, नाही का? हे 4 सिंह, 4 दिशांना पाहणारे, शक्ती, धैर्य, गर्व आणि आत्मविश्वासाचं प्रतीक. हे अशोकाच्या सार्वभौम साम्राज्याचं प्रतीक होते. आणि गंमत म्हणजे साधारणपणे 2,500 वर्षांपूर्वी उभारलेलं हेच शिल्प 1950 मध्ये स्वतंत्र भारताचं राष्ट्रीय प्रतीक बनलं. किती मोठा योगायोग आहे हा. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की पश्चातापाचा फक्त एक क्षण, एका माणसाच्या मनात आलेली एक छोटीशी जाणीव,
एका संपूर्ण साम्राज्याचा आणि येणाऱ्या हजारो पिढ्यांचा वारसा कसा काय बदलू शकते. एका महाभयंकर युद्धातून आलेला पश्चाताप आज आपल्या देशाच्या राष्ट्रीय प्रतीकाचा पाया आहे. एका विजेत्याचा रक्तरंजित इतिहास शांततेच्या आणि सत्याच्या एका चिरंतन संदेशात बदलून गेला. हीच आहे सम्राट अशोकाच्या स्तंभांची खरी कहाणी.